देशाच्या इतिहासामध्ये आजचा दिवस अत्यंत महत्वाचा दिवस आहे. आपण लिहून ठेवा, 31 जुलै 2026 रोजी एक अशी घटना आपल्या देशामध्ये घडलेली आहे की स्वातंत्र्यानंतर आज तारखेपर्यंत यापूर्वी ती कधी घडली नव्हती. घटना अत्यंत गंभीर आहे, भलेही ती प्रतिकात्मक असेल, परंतु या घटनेचा संदर्भ, या घटनेचा अन्वयार्थ संपूर्ण देशाने काळजी करावी, चिंता करावी अशा पद्धतीचा आहे. संसदेच्या आवारामध्ये चक्क चंदा चोरी झाली आहे आणि ही चोरी दुसरी तिसरी कोणी नाही. या विषयावर बोलणार आहे. कोणी केली चोरी, चंदा चोरी कोणी केली, या विषयावर आज मी आपल्याशी बोलणार आहे. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे द रिंगण लाईव्ह. मित्रांनो, अजूनही आपण रिंगण हे आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरला असाल, माझी विनंती आहे, बटन लगेच दाबा आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला तर माहिती आहे, रिंगण बेधडक धडाकेबाज विषयावर रोखठोक भाष्य करतो. हा, मी बोलत होतो आजचा दिवस देशाच्या इतिहासामध्ये अत्यंत महत्वाचा दिवस आहे. कारण या दिवशी 31 जुलै रोजी आपल्या देशामध्ये, आपल्या देशाची जी संसद आहे दिल्लीमध्ये, या संसद भवनच्या आवारामध्ये किंवा असं म्हणू की संसदेच्या मकर द्वाराच्या समोर डायरेक्ट चोरी झाली आहे. चक्क चोरी, आणि ती चोरी सुद्धा चंदा चोरी, चढावा चोरी, दान चोरी मराठीमध्ये. आहे की नाही गंमत? का घडली असेल, का झाली असेल इथं चोरी? आणि ती लोकांच्या 100, 150, 200 खासदारांच्या समोर. काय घडलं असेल? कोण असेल हा चोर? कशा पद्धतीची चोरी केली असेल? गंभीर गोष्ट आहे ना. तर मित्रांनो, हा चोर, हा चंदा चोरी करणारा जो चोर होता, तो समाजवादी पक्षाचा खासदार पप्पू यादव. खरं म्हणजे चोर या विषयावर आपण बोलतो, त्यामुळे पप्पू यादवांचा उल्लेख आपण एकेरी करतोय. पप्पू यादव होता. आदराने उल्लेख करायचा झाला तर माननीय खासदार पप्पू यादव होते. आज ते चोराच्या भूमिकेमध्ये होते. बघा काय घडलं. संसदेच्या आवारामध्ये मकर द्वाराच्या समोरल्या बाजूला 100, 150 विरोधी पक्षाचे खासदार एकत्र गोळा झाले होते. आणि मग पप्पू यादव हे अगदी भगवे वस्त्र परिधान करून, डोक्याला भस्म लावून किंवा गंध, अष्टगंध जशी साधू मंडळी लावतात ना, अशा पद्धतीनं ते पूर्णपणे साधूचा वेश वाटावा अशा पद्धतीच्या वेशामध्ये पप्पू यादवांचं तिथे मकर द्वाराच्या समोर आगमन झालं. आणि तिथे त्यांनी एक दानपेटी सोबत घेऊन आलेले होते. ती दानपेटी ठेवली, त्यावर लिहिलं होतं दानपेटी असा शब्द प्रयोग केलेला होता. आणि मग हे साधूच्या वेशामध्ये किंवा पुजाऱ्याच्या वेशामध्ये आलेले पप्पू यादव त्या दानपेटीच्या समोरल्या बाजूला बसले. आणि बसल्यानंतर ते इतर खासदारांना उद्देशून मंदिराच्या उभारणीसाठी दान करा, मंदिराच्या रक्षणासाठी दान करा, उर्वरित मंदिराच्या कामासाठी दान करा, अशा पद्धतीची घोषणा करू लागली. त्यावेळेला लोकसभेतील विरोधी पक्षाचे नेते राहुल गांधी हे समोर गेले आणि त्यांना जेवढं काही शक्य होतं, 5 रुपये, 10 रुपये, 15 रुपये, 20 रुपये, जे काही शक्य होतं ते दान त्याने अतिशय आदरपूर्वक जाऊन या पप्पू यादव महोदयांच्या या दानपेटीमध्ये टाकलं. एवढ्यावरच थांबलेलं आहे तर डिंपल यादव, समाजवादी पक्षाच्या खासदार, त्याही पुढे आल्या. त्यांनीही आपल्या पर्समधून 100च्या काही नोटा काढल्या आणि त्याही दानपेटीमध्ये टाकल्या. एवढंच नाही तर आणखीन एक दोघांनी असा त्या समोर ठेवलेल्या दानपेटीमध्ये आपला जो चंदा आहे, देणगी आहे, चढावा आहे, अत्यंत श्रद्धेनं टाकला. दानपेटीला नमस्कार केला आणि आपले हे दान, आपली ही देणगी ही आता देवाच्या कामाला जाणार आहे.
देवाच्या निर्माण व्यवस्थेमध्ये हा पैसा आपला जाणार आहे. अशा प्रकारे अतिशय प्रसन्न मनाने हे सगळे बाजूला झाले. आणि काय घडलं माहितीये का, ही जी दानपेटी होती, ती दानपेटी डोक्यावर ठेवून पप्पू यादव अर्थात हे पुजारी बुवा अथवा हे साधू महाराज पळून गेले. चोरी केली त्याने, या दानपेटीचीच चोरी केली. असा हा गंभीर प्रकार आज संसदेच्या आवारामध्ये घडला. हा प्रकार नाट्यमय होता, प्रतिकात्मक होता, परंतु या प्रकाराच्या माध्यमातून संसदेमधल्या विरोधी पक्षाच्या खासदारांना, संपूर्ण देशाला आणि जगाला हे दाखवून द्यायचं होतं की चोरी दुसरं तिसरं कोण करत नाहीये. ज्या पद्धतीने, ज्या मार्गाने अयोध्येतल्या प्रभू रामचंद्राच्या मंदिरामध्ये पुजाऱ्यांनी लोकांनी दिलेले दान, लोकांनी दिलेली देणगी, लोकांनी दिलेले दागिने, लोकांनी दिलेले सोने चांदीच्या सगळ्या वस्तू चोरी झाल्या. आणि ही चोरी चोरांनी नाही केली, ही चोरी त्याच मंदिरामध्ये, त्या मंदिराच्या व्यवस्थेमध्ये असलेल्या व्यवस्थापन मंडळाच्या अधिपत्याखालील पुजारी मंडळींनी केली. गंभीर आहे ना गोष्ट. बघा काय परिस्थिती झाली आहे आपल्या देशाची, काय परिस्थिती झाली आहे धर्माची, काय परिस्थिती आणून ठेवली आहे देवांच्या देवळावर. अरे परमेश्वराची मंदिर ही श्रद्धेची आहेत, विश्वासाची आहेत. लोक जिथे जिथे दान देतात त्या दानामध्ये चोरी करावी, त्या देणगीमध्ये चोरी करावी, त्या चढाव्यामध्ये चोरी करावी. परंतु आता सध्या ही देणगी, ही मंदिर, या दानपेट्या या देवासाठी खर्च होत नाहीयेत. देवाच्या मंदिरांच्या निर्माणासाठी, व्यवस्थेसाठी, कॉरिडॉरसाठी, भक्तांच्या सोयीसाठी, भक्ताला स्वच्छ पाणी मिळावं यासाठी, भक्तांना आरोग्य मिळावं यासाठी हा पैसा जो आहे, हा पैसा खर्च होत नाही. कोट्यावधी रुपये, लाखो रुपये हे पुजारी मंडळी, हे त्या व्यवस्थापनामध्ये काम करणाऱ्या लोकांच्या अधिपत्याखालील मंडळी बिनधास्तपणे चोरी करतात, बिनधास्तपणे. आणि त्यावर आपलं सरकार, केंद्रातलं सरकार काहीही करत नाही, अवाक्षर काढत नाही, एका शब्दानं बोलत नाही, किंवा जे गुन्हेगार आहेत या सगळ्या प्रकारामधले त्यांना दंडित करत नाही. छुटफुट कोणाचा तरी, कुठल्या तरी विश्वस्त संस्थेवरचा राजीनामा घेतला जातो, कोणीतरी त्याला क्लीन चिट देतो, कोणी असं घडलंच नाही म्हणतो, कोणी आता अधिक तपास चालू आहे म्हणतो. SIT नेमली जाते, ती SITचा रिपोर्ट तिसऱ्याच कोणाला तरी दिला जातो. अरे काय चाललंय देशामध्ये, नेमकं काय चाललंय? हिंदुत्ववादी सरकार अमरनाथाच्या गुहेमध्ये तपश्चर्येला बसलेले आपल्या देशाचे पंतप्रधान, आपल्याला त्याला पाहिलं ते भगवी वस्त्र घालून त्या गुहेत, त्या गुफेत, आपल्याला वाटतं काय साधू आपला देशाचा नेता आहे, पंतप्रधान आहे, परमेश्वराचा निशिम भक्त आहे. किंवा जेव्हा वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम आणि उत्सव असतात त्यामध्ये सर्वात पुढे अगदी सूर्याला अर्घ्य देण्यासाठी हजारो कॅमेरे आजूबाजूला लावून आपल्या देशाचे पंतप्रधान इव्हेंट करतात, इव्हेंट मॅनेजमेंट करतात. एका शब्दात सांगायचं तर ते एक प्रकारची नौटंकी असते. काही कसे ना, त्यांच्या अंगावर भगवी वस्त्र आहेत, ते परमेश्वराची प्रार्थना करतात, निदान केल्याचं दाखवतात. त्यामुळं तर आपण त्यांच्याकडे
देवाच्या श्रद्धेसाठी पाहतो, धर्माच्या श्रद्धेपोटी त्यांना आपण स्वीकारतो. परंतु आपल्या श्रद्धेची चोरी होत असेल तर, देवाच्या दानाची चोरी होत असेल तर त्यावर हे सरकार का बोलत नाही, का कारवाई करत नाही? आणि यासाठीच आज संसदेच्या आवारामध्ये एक अत्यंत छोटे खाणे परंतु सगळ्यांचे डोळे उघडावे, देशातल्या प्रत्येक नागरिकाला जाणीव व्हावी आपल्या देशामध्ये काय चाललंय. देवाच्या मंदिरातली जर चढावा चोरी होत असेल आणि ही चोरी करणारा दुसरा तिसरा कोणी नसून त्या देवाच्या मंदिरातला पुजारीच असेल, तर या देशामध्ये कुठे कुठे चोरी होत असेल आणि ही कोण करत असेल, या संदर्भामध्ये विचार करण्याची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे. म्हणून मी आपल्याला सांगितलं, आजचा दिवस हा ऐतिहासिक दिवस आहे. इतिहासामध्ये आजच्या दिवसाची नोंद होईल की संसदेच्या आवारामध्ये एका खासदाराने एका पुजाऱ्याचं, साधूचं रूप घेतलं. एक दानपेटी आणली, खासदारांच्या समोर ठेवली, दान मागितलं खासदारांनी, दान दिलं आणि दान दिल्यानंतर हा दानपेटी घेऊन पळाला. प्रतिकात्मक स्वरूपाची ही चंदा चोरी देशाचे डोळे उघडणार आहे का? या विषयावर तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट करा आणि पाहत राहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.